يا أيها الذين آمنوا اتقوا الله حق تقاته ولا تموتن إلا وأنتم مسلمون واعتصموا بحبل الله جميعا ولا تفرقوا واذكروا نعمة الله عليكم إذ كنتم أعداء فألف بين قلوبكم فأصبحتم بنعمته إخوانا وكنتم على شفا حفرة من النار فأنقذكم منها كذلك يبين الله لكم آياته لعلكم تهتدون ولتكن منكم أمة يدعون إلى الخير ويأمرون بالمعروف وينهون عن المنكر وأولئك هم المفلحون ولا تكونوا كالذين تفرقوا واختلفوا من بعد ما جاءهم البينات وأولئك لهم عذاب عظيم يوم تبيض وجوه وتسود وجوه فأما الذين اسودت وجوههم أكفرتم بعد إيمانكم فذوقوا العذاب بما كنتم تكفرون وأما الذين ابيضت وجوههم ففي رحمة الله هم فيها خالدون تلك آيات الله نتلوها عليك بالحق وما الله يريد ظلما للعالمين ولله ما في السماوات وما في الأرض وإلى الله ترجع الأمور. हे इमानधारक लोकांनो, अल्लाहचं भय ठेवत रहा. त्याचं भय ठेवण्याचा हक्क आहे. तुमचा मृत्यू फक्त इमानधारक असण्याच्या अवस्थेतच झाला पाहिजे. सर्वांनी मिळून अल्लाहचा दोर मजबूतपणे धरून ठेवा आणि आपापसात फूट दुफळी पाडू नका आणि आठवण राखा अल्लाहच्या देणगीची जी तुमच्यावर आहे. जेव्हा तुम्ही आपापसात शत्रू होतात मग त्यानं तुमच्या मनामध्ये प्रेमभाव टाकला, मग तुम्ही अल्लाहच्या देणगीनं एकमेकांचे भाऊ बनलात आणि तुम्ही आगीच्या खंदकाच्या किनाऱ्यावर होतात तेव्हा अल्लाहनं तुम्हाला तिथून वाचवून बाहेर काढलं. अशा प्रकारे अल्लाह तुमच्यासाठी आपल्या आयती निवेदन करतो यासाठी की तुम्ही उचित मार्गावर चालावं. तुमच्यापैकी जरूर असली पाहिजे एक जमात जी बोलावीत राहील, भल्या कामांकडे, चांगल्या कर्माचा आदेश देईल आणि वाईट कामाची मनाई करीत राहील, आणि हेच लोक सफल होणार आहेत. आणि त्या लोकांसारखे होऊ नका जे फूट पाडून वेगळे झाले आणि त्यांच्याजवळ स्पष्ट निशाणे आल्यानंतर मतभेद करू लागले, आणि हेच ते लोक होत ज्यांच्याकरता फार मोठा अजाब आहे. त्या दिवशी बहुतेक चेहरे तेजस्वी असतील आणि बहुतेक काळे पडतील. तेव्हा ज्यांच्या तोंडावर काळोखी ओतली जाणार आहे त्यांना सांगितलं जाईल की तुम्ही इमान राखल्यानंतर इन्कारी बनला होतात. आता चाखा या अजाबचा स्वाद जो तुमच्या इन्कारामुळे येऊन पोहोचला. आणि ज्यांचे चेहरे तेजस्वी असतील ते सर्व अल्लाहच्या कृपाछत्राखाली असतील, त्यात ते नेहमी राहतील. हे मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, या अल्लाहच्या आयती आहेत. सत्यासह आम्ही तुम्हाला वाचून ऐकवत आहोत. या जगात राहणाऱ्यांवर जुलूम अत्याचार करण्याचा अल्लाहचा कसलाही इरादा नाही. आकाशामध्ये आणि जमिनीवर जे काही आहे सर्व अल्लाहची मिळकत आहे आणि सर्व कामांचा शेवट अल्लाहकडेच परतवला जाईल.